जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत पुढे पुढे जात एक विषयावर महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित असं आपण चिंतन करत आहोत. मागच्या भागामध्ये आपण हे बघितलं की भगवंताची कृपा होते म्हणजे काय, किंवा भगवंताची कृपा झालेली आहे हे आपण कसं ओळखावं. आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जर भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर भगवंताचं आपण सतत स्मरण करावं असं महाराजांचं आपल्याला सांगणं आहे. म्हणजे भगवंताची कृपा कधी होते, म्हणजे त्या कृपेने आपण पुढे जात असतो. आणि आपल्या प्रपंचामध्ये एक गोष्ट जेव्हा घडत असते तेव्हा भगवंताचं अधिष्ठान जर आपल्या प्रपंचाला असेल तर आपला प्रपंच निश्चित सुखाचा होतो असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे एकीकडे आपला परमार्थ चालूच असतो, पण ती भगवंताची कृपा होण्यासाठी आपल्याला आपल्या संपूर्ण आयुष्याला भगवंताचं अधिष्ठान ठेवावं लागतं. आता हे भगवंताचं अधिष्ठान कसं ठेवायचं, तर महाराज सांगतात की तुम्ही भगवंताच्या फक्त स्मरणामध्ये राहा, भगवंताचं नाम घ्या, त्याच्या अनुसंधानामध्ये राहा. म्हणजे थोडक्यात काय की महाराजांनी विष्णू स्मरण ही भक्ती करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. की नवविधा भक्ती आहेत, म्हणजे श्रवण आहे, कीर्तन आहे, विष्णू स्मरण आहे, अनेक भक्ती आहेत, सगुण उपासना आहे, पादसेवन आहे, सगळ्या काही भक्ती आहेत. सगळ्या भक्तींचा अंतर्भाव त्या कशामध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत, तर त्या विष्णू स्मरण ह्या एका भक्तीमध्ये त्याचा सगळ्याचा अंतर्भाव झालाय असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे भगवंताची जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा महाराज म्हणतात की त्याचा प्रतिध्वनी, त्या प्रार्थनेचा हा भगवंताच्या कृपेने आपल्याला समजतो. म्हणजे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी हा कृपा रूपाने आपल्यापर्यंत येतो. म्हणजे जसजशी आपण भगवंताची प्रार्थना करत जातो तसा भगवंत आपल्या अंतरंगामध्ये प्रकट होत जातो. आणि ही भक्तीची पहिली पायरी आहे असं महाराज सांगतात. म्हणजे महाराजांनी भगवंताची कृपा व्हावी म्हणून जे भगवंताच्या नामाचं साधन आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणजेच विष्णू स्मरण ही भक्ती करा असं महाराज सांगतात. मग काय होतं जेव्हा आपण भक्ती मार्गावर पुढे पुढे जात असतो, म्हणजे साधन करत असतो, उपासना करत असतो, तर जसजशी आपण भगवंताची प्रार्थना करत जातो, जसजशी आपण भगवंताची भक्ती करत जातो, तसं आपल्या मनाची अत्यंत तरल अशी भावना बनत जाते. म्हणजे आपल्याला देहाचं विस्मरण आणि भगवंताचं स्मरण होऊ लागतं. भगवंताविषयी आपल्या मनामध्ये अत्यंत प्रेम दाटून येतं. भगवंताच्या नामाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम दाटतं. मनाची अतिशय तरल अशी अवस्था आपण अनुभवतो. भगवंताविषयीचं प्रेम सतत उचंबळून येत असतं. म्हणजे परमेश्वराचा, महाराजांचा, सद्गुरूंचा विषय जरी काढला तरी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ते प्रेमाचे अश्रू असतात. आपला कंठ सद्गदित होतो, आपल्या शरीरावर रोमांच उभे राहतात. भगवंताविषयीच्या सात्विक भावनेने आपलं मन भरून जातं. आणि खऱ्या साधकाला, जो उपासना मार्गावर आहे, त्याला भगवंताशिवाय दुसऱ्या कोणाचाही आधार वाटेनासा होतो. म्हणजे जो काही आधार माझ्या आयुष्याला आहे तो फक्त भगवंताचा आहे. अहंभाव कमी होत जातो. आणि मुख्य काय घडतं, तर भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहणं, एवढीच गोष्ट
किंवा एवढी भावना मनामध्ये उत्पन्न होते. म्हणजे काय, की जे भूतकाळामध्ये घडून गेलेलं आहे ते भगवंताच्या इच्छेने घडलं, जे वर्तमानामध्ये घडत आहे ते सुद्धा भगवंताच्या इच्छेनेच घडतंय, आणि जे भविष्यामध्ये घडणार आहे ते सुद्धा भगवंताच्या इच्छेनेच घडणार आहे. ही भावना मनामध्ये उत्पन्न होते. म्हणजे इथे तो साधक जो असतो किंवा उपासना मार्गावर जो उपासक त्याचं मार्गक्रमण करतोय आणि विष्णू स्मरण ह्या भक्तीच्या मार्गाने तो पुढे जातोय, तर तो साधक भक्त बनत जातो. आणि तो भक्त भगवंताची भक्ती करत असताना एका वेगळ्याच मानसिकतेमध्ये जगत असतो. म्हणजे त्याला असं वाटतं की परमेश्वराचं सतत दर्शन त्याला व्हावं, परमेश्वर स्वरूप असलेल्या सद्गुरूंचं त्याला सतत दर्शन व्हावं. त्यामुळे मंदिरामध्ये, मठामध्ये, जिथे सद्गुरूंचं स्थान आहे, जिथे उपासना चालते, अशा ठिकाणी त्या भक्ताला जावंसं वाटतं. कोणी एखादा भक्त भगवंताची सगुण उपासना करण्यामध्ये रंगून जातं, तर कोणी दुसऱ्या मार्गाने ती उपासना करतं, पण सगळेजण अतिशय उत्कटतेने भक्ती करत असतात. मग आपले सणवार आहेत, उत्सव आहेत, जयंत्या आहेत, आपल्या संतांचे काही उत्सव असतात, जन्म सोहळे असतात देवाचे, त्याच्यामध्ये तो भक्त अतिशय रममाण होऊन जातो. त्याला स्वतःच्या देहाचा विसर पडतो, त्याचं भान हरपतं आणि तो त्याच्याही नकळत भगवंताच्या भक्तीमध्ये अतिशय रममाण होतो, तो अनुसंधानामध्ये रमतो. आणि भक्त आणि भगवंत अशा पद्धतीने भक्तीच्या योगाने एकमेकांशी जोडले जातात, बांधले जातात. आणि आज आपण चिंतनासाठी हाच विषय घेतलेला आहे की भगवंताची भक्ती म्हणजे काय, ती भक्ती कशी करायची, त्या भक्तीचं स्वरूप काय आहे, आणि भक्ती करता करता त्या भक्ताची देहबुद्धी कशी गळून पडते आणि त्याला भगवंताची प्राप्ती कशी होते, आणि त्यासाठी सद्गुरूंनी हा जो भक्ती मार्ग सांगितलेला आहे तो कसा आचरायचा, आणि तो आचरण त्याचं केल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती कशी होणार, आज हा आपल्या चिंतनाचा विषय आहे. महाराज काय सांगतात की आपली वृत्ती परमात्म्याकडे वळवणं याचं नाव भक्ती आहे. आज आपली वृत्ती कुठे, हे आपण जर अभ्यास त्याचा जर केला, हे जर आपण बघितलं, तर आज आपली वृत्ती विषयामध्ये अडकलेली आहे. आज आपण भौतिक सुखाच्या मागे धावतोय. जे जे काही आपल्याला हवं आहे प्रपंचामध्ये ते सगळं भौतिक सुख आहे. आता विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही, हे आपल्याला सगळ्यांना समर्थाने सांगून ठेवलेले आहे. पण आपण ते सुख कशामध्ये जाऊन शोधतो, तर विषयामध्ये जाऊन शोधतो. पण विषयामधनं आपल्याला ते सुख मिळत नाही, कारण आपली वृत्ती विषयामध्ये अडकलेली आहे. आता प्रपंच आपल्याला टाकता येत नाही, टाकावा म्हटला तरीही तो टाकता येणार नाही. मग महाराज काय सांगतात की प्रपंचामधली जी आसक्ती आहे, जी वृत्ती तुमची प्रपंचामध्ये अडकलेली आहे, जी वृत्ती तुमची विषयामध्ये अडकलेली आहे, ती वृत्ती फक्त परमात्म्याकडे वळवा, म्हणजेच तुम्ही परमेश्वराची भक्ती करा. भक्ती म्हणजे परमात्म्याविषयी, परमस्वरूपाविषयीचं असलेलं परम प्रेम. काय महाराजांनी त्याला उपमा दिली आहे बघा. नुसतं प्रेम म्हटलेलं नाही, परम प्रेम. त्या परमात्म्याविषयी अत्यंत प्रेमाची भावना दाटून येणं म्हणजे भक्ती आहे. म्हणजे तो भक्त असा असतो ना की त्या भगवंताचं स्वरूप, त्याचं नुसतं रूप त्याच्या डोळ्यासमोर, अंतःचक्षुसमोर आलं, त्याला सद्गुरूंची नुसती आठवण झाली ना, तरी सुद्धा त्याचा कंठ सद्गदित होतो, त्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि त्याचे डोळे भरून येतात अक्षरशः. ही भक्ती आहे. आता अनेक मार्गाने भगवंताची प्राप्ती करता येते. कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे. पण महाराज काय सांगतात की बऱ्याचदा कर्म करणारी व्यक्ती ही थोडीशी कर्म बरोबर होतंय की नाही ह्याच्यामध्ये अडकते, त्या हिशोबामध्ये तिचं मन अडकतं, आणि नुसती कर्म करणारी व्यक्ती ही कर्मठ आणि जड बनते, असं महाराजांचं सांगणं आहे. आणि त्याला थोडासा भगवंताचा विसर पडतो. जो माणूस ज्ञानमार्गाने जातोय तर तिथे त्याला अभिमान लगेच उत्पन्न होण्याची थोडीशी भीती असते. ज्ञानमार्ग हा फार कठीणही आहे, म्हणजे सगळ्यांना तो तितकासा सहजतेने साध्य होत नाही, आणि ज्याला झाला त्याला अभिमानाची बाधा लवकर होते.
कारण जेवढं ज्ञान आपण घेत जाऊ, मिळवत जाऊ, तेवढं माझंच मत खरं असा तो ज्ञानी माणूस स्वतःचा समज करून घेतो आणि परमात्म्याने जे जग उत्पन्न केलेलं आहे, म्हणजे तो ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या असं मानतो. आता पुढे योग मार्गाचा भाग बघितला तर महाराज असं सांगतात की योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती ज्या वेळेला शांत होतात त्यावेळेला मन शून्याकार बनतं आणि वृत्ती आवरण्याच्या या खटपटीमध्ये भगवंताचं प्रेम उचंबळून येईल असं नाही. म्हणून भगवंताविषयी जर अत्यंत प्रेम उचंबळून यावं असं वाटत असेल आणि त्याची प्राप्ती आपल्याला व्हावी असं वाटत असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही. कारण भक्त ह्या जगाला मिथ्या न मानता परमेश्वराची ती लीला आहे किंवा परमेश्वराचं ते लीला नाट्य आहे असं मानतो. तो असं मानतो की ह्या जगामध्ये प्रत्येक प्राणी मात्रामध्ये सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे चेतन अचेतन सर्व गोष्टींमध्ये भगवंत हा भरलेला आहे. त्या भगवंताचा महिमा, भगवंताचं विभूती तत्व, त्याच्यातनं निर्माण होणारा आनंद हा सगळीकडे त्याला दिसत असतो आणि खऱ्या भक्ताच्या भक्तीचं तेच मर्म असतं. म्हणजे महाराज काय सांगतात की आपण रामाची भक्ती इतक्या अनन्यतेने करावी, खरेखुरे रामाचे दास व्हावं. म्हणजे ज्ञानमार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, पण हे सगळे मार्ग कदाचित भगवंताशिवाय होऊ शकतील, पण भक्ती मात्र भगवंताशिवाय करता येणार नाही. त्यामुळे आपण भक्ती करत गेलं की भगवंत हा अतिशय सहजतेने आपल्याला साध्य होतो. म्हणून जर आपल्याला भक्ती करायची असेल तर आपली प्रपंचामध्ये किंवा विषयामध्ये जी वृत्ती अडकलेली आहे ती वृत्ती फक्त तिथून काढायची आणि परमात्मा स्वरूपाकडे वळवायची, म्हणजे ती भक्ती होते. आता भक्ताचं लक्षण कुठलं आहे? म्हणजे एकीकडे भगवंत कृपा करणार आहे, पण भक्ताच्या बाजूनी त्याचं लक्षण कुठलं आहे? तर भगवंताशिवाय दुसरं मला काहीही नको असं जेव्हा वाटतं त्या जीवाला, ते भक्ताचं लक्षण आहे असं महाराज सांगतात. तर भक्तीचं रहस्य काय आहे? तर भक्तीच्या रहस्यामध्ये किंवा भक्तीमध्ये तो भक्त स्वतःच्या देहाला विसरतो आणि फक्त परमेश्वराला आठवतो. म्हणजे त्याला देहाचं विस्मरण होतं आणि भगवंताचं स्मरण त्याला सदैव असतं आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंचं त्याला स्मरण असतं. तो स्वतःच्या देहाला विसरलेला असतो. ज्या वेळेला तो स्वतःच्या देहाला विसरतो त्यावेळेला तो भक्त असतो. म्हणजे भगवंताची प्राप्ती ज्याला हवी असेल त्याने भक्ती करावी असं महाराज सांगतात. आज आपण सगळेजण ऐहिक जगामध्ये वावरतो, त्याच्यामध्ये सगळ्या काही भौतिक गोष्टींनी, भौतिक सुखांनी हे जग भरलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा आपल्या प्रपंचाला भरपूर पैसा असतो, प्रपंचात मुलं बाळं असतात किंवा आपण जिथे काम करतोय त्या कामाच्या ठिकाणी लौकिकामध्ये जेव्हा आपल्याला काही मान्यता मिळते त्यावेळेला सर्वसाधारणपणे त्या व्यक्तीची प्रगती झाली असं आपण समजतो. पण ऐहिक सुखांची वाढ होणं म्हणजे प्रगती आहे का? तिथे समाधान आहे का? तिथे आनंद आहे का? तिथे भगवंत आहे का? भगवंताचं अधिष्ठान आहे का? भगवंताचं स्मरण आहे का? तर जर ह्या सगळ्याचं उत्तर नाही असं असेल तर भगवंत फार दूर आहे. मग भगवंताची भक्ती करणं ही खरी त्या जीवाची प्रगती आहे. कारण भगवंतापासून विलग होऊन तो जीव आलेला आहे, पण त्या भगवंताचंच चैतन्य त्याच्यामध्ये आहे. त्याच्या भगवंताने त्याला जन्मालाच घातलेलं अशा कारणासाठी असतं की तू विलग झालायस ना माझ्यापासनं, तर तू माझ्यामध्ये परत येऊन मिसळ, ह्याच्यासाठी त्याने खरं तर जीवाला जन्माला घातलेलं असतं. पण जीव जन्माला आल्याबरोबर अनेक गोष्टींमध्ये अडकतो आणि भगवंतापासून तो अधिक दूर जातो. म्हणून सगळे संत कळकळीने सांगतात की मनुष्य जन्म तुम्हाला प्राप्त झालाय ना, तो भगवंताची प्राप्ती करण्यासाठीच तुम्हाला मनुष्य जन्म मिळालेला आहे. मग भगवंताची प्राप्ती कशी होणार आपल्याला? तर भगवंताची भक्ती करूनच त्याची प्राप्ती होणार. म्हणजे माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझं रक्षण करणारा भगवंत आहे ही जाणीव दृढ होणं, ही भगवंताविषयीची खरी आस्तिक्य बुद्धी आहे. म्हणजे संकटाचे डोंगर जरी अंगावर पडले तरी भगवंत आहे, माझा रामराया आहे, माझे महाराज आहेत,
ही जेव्हा जाणीव आपल्या मनामध्ये घट्ट होते, त्यावेळेला ते खऱ्या भक्ताचं लक्षण असतं. म्हणजे आपली वृत्ती ही जेव्हा पूर्णपणे भगवंतमय होते, त्याचं नाव भक्ती असं महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपली जेव्हा वृत्ती तदाकार होते आणि अनुसंधानामुळे आपली वृत्ती जेव्हा भगवंतमय होते, तेव्हा ती व्यक्ती भक्ती मार्गावर असते. म्हणजे भक्त आणि भगवंत हे वेगळे राहत नाहीत. म्हणजे इथे अद्वैत साधलं जातं. म्हणजे सुरुवात द्वैतापासूनच होते. कारण तो विलग झालाय ना भगवंतापासून. आता महाराजांना काय करायचंय किंवा सद्गुरू काय करतं, सद्गुरू तत्व, तर ते आपल्याला घेऊन भगवंतापर्यंत जातात. म्हणजे अद्वैत घडवतात. म्हणजे द्वैतातून अद्वैताचा अनुभव ते भक्ताला देतात. म्हणजे काय भावना त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतात, की देहाचं विस्मरण झालंय. म्हणजे आता मी नाहीच आहे, तूच आहेस फक्त. किंवा मी आणि तू वेगवेगळे नाही आहोत, आपण एकच आहोत. ही भावना त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते. म्हणजे त्याला अद्वैताचा अनुभव मिळतो. आणि हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचा सार आहे. आणि हे समजून जर आपल्याला घ्यायचं असेल, तर भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणं हा एकमेव पर्याय आहे किंवा हा एकमेव मार्ग आहे. हे एकमेव साधन आहे. आता भगवंताच्या अनुसंधानामध्ये कसं राहणार? तर दिवसभर त्याच्या स्मरणामध्ये राहायचं. म्हणजे त्याचं अनुसंधान राखलं जातं. दिवसभर त्याच्या स्मरणामध्ये कसं राहणार? तर त्याचं नाम घेऊन. म्हणजे कसं आहे पहा, की भगवंताची भक्ती ही भगवंता वाचून होऊ शकत नाही. म्हणजे एखादी सौभाग्यवती स्त्री आहे, तर तिला नवरा हा असणारच. त्यामुळे जेव्हा भक्त हा भक्ती करत असतो, त्यावेळेला तो कोणाची भक्ती करतो? तर भगवंताची भक्ती करतो. म्हणजे तिथे भगवंत हा असलाच पाहिजे. म्हणजे भगवंत हा भक्तीचा प्राण आहे. म्हणजे भक्त, भगवंत आणि भक्ती हे एकरूप होतात आणि त्या भक्ताला भगवंताची प्राप्ती होते. म्हणजे महाराज सांगतात तसं, की तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा ह्यांच्यात काहीतरी फरक दिसायला पाहिजे ना. जो माणूस तालमीमध्ये जातो, व्यायाम करतो, त्याच्या शरीरावर काहीतरी पीळ दिसायला पाहिजे. तसं जो माणूस भगवंताची भक्ती करतोय, त्याच्या वृत्तीमध्ये फरक पडतो. त्याची वृत्ती भगवंतमय होते. जी वृत्ती विषयासक्त झालेली असते, ती भगवंतमय होते आणि तो भक्तीच्या मार्गावर मार्गक्रमण करत असतो. मग आता महाराजांनी काय सांगितलंय पहा, की भक्ती आणि माया ह्या दोन्हीही भगवंताच्याच स्त्रिया आहेत. कारण ज्या विषयामध्ये तो अडकलेला आहे जीव, या ह्या सगळ्या वासनेमध्ये जो जीव गुंतलेला आहे, ती सगळी भगवंताचीच माया आहे. कारण हे जगच भगवंताने उत्पन्न केलेलं आहे. तर भक्ती आणि माया ह्या दोन्ही भगवंताच्या स्त्रिया आहेत असं महाराजांचं सांगणं आहे. पण दोन्ही भगवंताच्या स्त्रिया असल्या कारणाने त्या सवती आहेत. आता दोन सवती एका घरामध्ये एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात का? तर नाही. हा आपल्याला अनुभव आहे. मग मायेला जर बाजूला करायचं असेल, तर महाराज सांगतात की तुम्ही भक्तीची कास धरा. म्हणजे काय होतं, की ती भक्ती मायेस आपोआप हुसकावून लावते. मायेचं वर्चस्व नाहीसं झालं, की आपलं काम होऊन जातं. म्हणजे जर एखाद्या माणसाला विद्या हवी असेल, तर जसं त्याला एखाद्या विद्वानापाशी जाऊन ती विद्या घ्यावी लागते. तसं जर आपल्याला भक्ती आणि आनंद हवा असेल, तर आपल्याला भगवंताची संगत धरली पाहिजे, असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणून वृत्ती भगवंतमय होणं म्हणजे भक्ती आहे. आता ही भक्ती मनामध्ये जन्म कधी पावते? तर महाराज सांगतात की अनन्यतेमध्येच भक्ती जन्म पावते. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. आणि नामस्मरण हे भक्ती मार्गाचं मुख्य साधन आहे. म्हणजे ते साध्य पण आहे आणि साधन पण आहे. म्हणजे इतर सर्व साधनांनी ते साधल्यासारखं वाटेल, पण जेव्हा नामानी आपण भक्ती करत जातो, तेव्हा भगवंत हा लगेचच साध्य होतो. आणि म्हणून महाराजांनी द्रौपदीचं उदाहरण दिलेलं आहे, की द्रौपदीची अनन्यता खरी. ज्या वेळेला द्रौपदीला असं वाटलं, की आता भगवंताशिवाय माझा कुठलाही आधार नाही, त्यावेळेला ती अनन्यतेने भगवंताला शरण गेली. आणि म्हणून जर आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, तर भक्तीचं एकमेव साधन भगवंतानी स्वतः सांगितलेलं आहे, की भक्तीने भगवंत साधतो आणि आपल्याला फलाशा कमी होत जातात.
म्हणून महाराज काय सांगतात की तुम्ही भरपूर उपासना करा, भरपूर साधन करा आणि मनापासनं कोणाची भीड न ठेवता भक्ती करा. आज आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की कुठे आपण गेलो अशा ठिकाणी, सात्विक अशा ठिकाणी, की ते अश्रू आपल्या डोळ्यातून वाहायला लागतात आणि कुठेतरी मनाला असं वाटतं की अरे हे काय होतंय आपल्या बाबतीत. पण हे तर अष्टसात्विक भाव जागृत होण्याचंच लक्षण आहे, भक्तीचंच लक्षण आहे. आपल्याला भगवंतावर जो अभिषेक करायचा आहे ना, तो आपल्या अश्रूंचाच करायचा आहे, कारण अश्रूंपेक्षा दुसरं पवित्र काहीच नाही. त्यामुळे भक्ती आपण एवढी करावी की परमेश्वराच्या डोळ्यात पाणी यावं. आणि म्हणून त्या रामाला इतकं अनन्यतेने आपण त्याची प्रार्थना करावी की आपली भक्ती त्या अनन्यतेमध्येच उदयाला येते. म्हणून महाराज काय सांगतात की वर्ष सुरू होतानाचा आनंद पाडव्यापासून आपल्याला मिळतो. आपल्या आयुष्याचा आनंद आपल्याला वाढदिवसापासून मिळतो. दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो. तसा भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी. म्हणजे काय होईल, त्या नामाचा आनंद आपल्याला मिळेल आणि त्या नामातनं जे समाधान मिळतं ते आपल्याला मिळेल. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही भोळी भाबडी भक्ती करा. तुम्ही फार ज्ञानमार्गाच्या मागे जाऊ नका किंवा योग मार्ग, कर्म मार्ग हे सगळे आचरायला कठीण आहेत. सर्वसामान्य माणसाला त्याचं आयुष्य जगत असताना जर भगवंताची प्राप्ती हवी असेल तर त्याने भोळी भाबडी भक्ती करावी असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे देवाला अनन्य शरण जावं, नामस्मरण करत जावं. म्हणजे वेदांती ज्याला ब्रह्म असं संबोधतात त्यालाच भक्त नाम असं म्हणतो. त्यामुळे त्या भगवंताचं नाम घ्यावं आणि सुखामध्ये राहावं असं महाराजांचं सांगणं आहे. मग त्याच्यासाठी आपण आपली मनाची भूमिका कशी ठेवली पाहिजे, तर एक तर आपली स्वतःची कुठली इच्छा ठेवू नये, आपण कशाशी हाव धरू नये. अमुक एका पद्धतीने माझं आयुष्य जावं, मला सगळं काही हे मिळावं किंवा रोज जो दिवस आपल्याला मिळतो भगवंताच्या कृपेने तो मला पाहिजे तसाच जावा, हे पहिलं सगळं डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. भगवंत हा आपल्या जगण्याला आधार आहे, तर तो केंद्रस्थानी असला पाहिजे. त्याची भक्ती ही मूळ आहे. आपलं संपूर्ण आयुष्य आपण त्याच्या भोवती राहावं आणि फिरावं आणि करावं. म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला हाताशी धरलेलं आहे, ते भगवंतापाशी आपल्याला घेऊन चाललेले आहेत. मग ती जी अनन्यता आहे, ती जी शरणागती आहे, त्या भगवंताला केंद्रस्थानी धरून करायचं. म्हणजे ज्या परिस्थिती, म्हणजे जी परिस्थिती आपल्याला प्रारब्ध योगानुसार प्राप्त होईल त्या परिस्थितीमध्ये फक्त भक्ती करत जायचं आणि आपल्या मनाचं समाधान राखायचं. हीच भगवंताची फार मोठी कृपा आहे, हे आपण मागच्या चिंतनामध्ये पाहिलंय. आणि तशा पद्धतीने जर आपण गेलो तर सद्गुरु तत्वाला अपेक्षित असलेला भक्त आपल्याला बनता येतं. आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्ही भोळी भाबडी भक्ती करा, देवाला अनन्य शरण जा, त्याचं नाम घ्या, त्याच्या नामामध्ये राहा, म्हणजे सगळं काही तुम्हाला मिळेल. कारण परमेश्वराला आपण मागेही बघितलं की त्याला लबाडी खपत नाही. तुम्ही तुमच्या मनामध्ये जो भोळा भाव आहे ना, तोच भगवंताला हवा असतो. आपण आपल्या भोळ्या भाबड्या भक्तीने भगवंतापाशी गेलो की भगवंताला ते फार आवडतं. आपण नम्रतेने, अनन्यतेने आपला स्वतःचा अहंभाव सगळा सोडून जर भगवंताच्या चरणाशी आपलं डोकं टेकवलं तर आपली देहबुद्धी कमी कमी होत जाते आणि भगवंत अतिशय कृपा करतो. भगवंताला ते फार आवडतं. म्हणजे अनन्यतेमध्ये भक्ती जन्म पावते आणि भगवंताच्या पाशी अनन्य शरण होण्यात जर काही आड येत असेल तर ती केवळ आणि केवळ आपली देहबुद्धी आहे. ह्याचा अनुभव आपण एरवी सुद्धा प्रपंचामध्ये घेतो की कोणाशी आपल्याला नम्रतेने जर वागायचं असेल तर आपल्याला एरवी नम्रतेने वागायला जड जात. आणि मग जिथे व्यवहारामध्ये कोणाशी नम्रतेने वागताना जर जड जात असेल तर देवापुढे उभं राहिल्यानंतर तो नम्रभाव चटकन मनामध्ये येत नाही. कारण काय होतं, आपण सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये तर्काने तपासून पाहतो. आयुष्याच्या मध्ये घडणाऱ्या जर सर्व गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहेत तर मग मी भगवंताची भक्ती कशासाठी करायची, असा एक स्वाभाविक प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो. सगळे काही तर्क आपण लढवतो. म्हणजे एकीकडे मनुष्य कसा विचार करतो की सगळं काही माझ्या प्रारब्ध योगानुसार घडणार आहे ना,
मग मी कशाला भगवंताची भक्ती करू? जे काय घडायचे ते माझ्या आयुष्यामध्ये घडणारच आहे. पण आपल्याला हे लक्षात येत नाही की जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो, त्यावेळेला जी मनाची स्थिर अशी भावना आपण अनुभवतो, त्यावेळेलाच ह्या सगळ्या संकटांना आपण तोंड देऊ शकतो. तेव्हा कठीण असलेला प्रारब्ध भोग आपण भोगू शकतो. मग त्यावेळेला माणूस असा विचार करतो की आयुष्यामध्ये जर घडणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहेत आणि जे घडायचे ते घडणारच आहे, मग मी भगवंताची भक्ती कशासाठी करायची? तर अशा वेळेला आपण हा विचार करायला पाहिजे की ज्याच्या आयुष्य जगण्याला भगवंताचा अधिष्ठान आहे, तो भक्त भगवंताशी अनन्य शरण झालेला आहे, त्याच्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये कुठलाही कठीण असा प्रारब्ध भोग जरी वाट्याला आला तरी तो अतिशय मनाची भूमिका, मनाची वृत्ती स्थिर ठेवून त्या प्रसंगाला तो तोंड देऊ शकतो, जे इतर वेळेला जमू शकत नाही. मग असं भगवंताला अनन्य शरण जाण्यात त्या व्यक्तीची देहबुद्धी आड येते. तो नम्र भाव मनामध्ये पटकन तयार होत नाही. कारण स्वतःच्या कर्तृत्वाविषयीचा अहंभाव मनामध्ये इतका उत्पन्न झालेला असतो, तर त्यावेळेला ह्याचा विसर पडतो की हे कर्तृत्व आपण कसं चालवू शकतो, किंवा जी चैतन्य शक्ती ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेली आहे तीच चैतन्य शक्ती माझ्या देहामध्ये खेळत असल्यामुळे त्या चैतन्य शक्तीच्या आधाराने मी हे कर्तृत्व चालवू शकतोय, ह्या गोष्टीचा विसर पडल्यामुळे स्वतःविषयीच्या कर्तृत्वाचा अत्यंत अहंभाव उत्पन्न होतो आणि ती व्यक्ती भगवंताला अनन्य शरण जाऊ शकत नाही आणि ती भक्ती करू शकत नाही. कारण बऱ्याचदा असंही होतं की जेव्हा भक्ती मार्गावर आपण एक 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 पाऊल टाकत पुढे जातो, त्यावेळेला काय होतं, जर तुम्ही खऱ्या अर्थाने भक्ती करत असाल, खऱ्या अर्थाने नामसाधना करत असाल, खऱ्या अर्थाने महाराजांना अपेक्षित असलेलं नाम तुमच्याकडनं घेतलं जात असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा मानसिक द्वंद्व सुरू होतं. कशाचं असतं ते, की जसजशी भक्ती वाढत जाते तसतशी चित्तशुद्धी होत जाते, तसतशी अंतःकरण शुद्धी होत जाते. म्हणजे जे काही विकार, ज्या काही नकारात्मक भावना, जे काही विषय, वासना मनामध्ये ज्या काही भरून राहिलेल्या आहेत, त्याचं जोरदार प्रकटीकरण सुरू होतं. म्हणजे आधी जेवढा राग येत नसेल तेवढा राग यायला सुरुवात होते. आधी एखादी वासना फारशी सतावत नसेल तर ती फार उचंबळून यायला लागते. द्वेष, मत्सर, अनेक नकारात्मक भावना अतिशय जोराने बाहेर पडायला लागतात. त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की बापरे, हे काय आता माझ्या बाबतीत होतंय. आणि अनेकदा असा अनुभव येतो की नामसाधना करायला सुरुवात केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जास्त पद्धतीने अनुभवायला येतात की नकारात्मकता खूप वाढली आहे आणि सगळे विकार, विषय, वासना फार जोर धरून बाहेर पडतायत, हे अनुभवायला येत. त्यावेळेला ती व्यक्ती भक्ती मार्गावरून परावृत्त होण्याची शक्यता असते. मग ती व्यक्ती असा विचार करते, नको बाबा, ते नाम घ्यायला बसलं की ह्या सगळ्या गोष्टी मागे लागतायत, त्याच्यापेक्षा ती नामसाधनच नको. मग मी आपली कर्म चांगली करतो वगैरे वगैरे असा त्याचा भाव तयार होतो. ती गोष्ट चांगलीच आहे, आपल्याला सगळ्यांना चांगलीच कर्म करायची आहेत, पण ती भगवंताच्या अधिष्ठानाने आपल्याला सगळ्यांना ती चांगली कर्म करायची. मग ह्या सगळ्या मानसिक द्वंद्वातून स्वतःला मुक्त ठेवण्यासाठी ती व्यक्ती काय करते, भगवंतापासूनच स्वतःला दूर ठेवते. काहीतरी सबब सांगून ती भगवंताची भक्ती करत नाही, ती अनन्यता येत नाही, ती शरणागती येत नाही, तो भावच मनामध्ये तयार होत नाही. त्यामुळे नुकसान कोणाचं होतं, तर त्या व्यक्तीचंच होतं. कारण भगवंतापासून जो आंतरिक आनंद किंवा समाधान यायचं आहे ते त्या व्यक्तीला मिळत नाही. मग आपल्याला बऱ्याचदा असा अनुभव येतो की अनुकूल परिस्थितीपेक्षा जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते आपल्या वाट्याला आलेली, त्यावेळेला अतिशय अनन्यतेने तो भक्त भगवंतापाशी जातो आणि त्या प्रतिकूलतेतूनच भक्ती उत्पन्न होते, भक्ती उदयाला येते. कारण त्यावेळेला त्या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी का होईना म्हणून तो भगवंताची भक्ती करायला सुरुवात करतो, किंवा भगवंताची भक्ती तो आधीपासून करत असेल तर त्याच्यातली इंटेन्सिटी वाढते, म्हणजे अनन्यता वाढते. मग अशा वेळेला प्रतिकूल परिस्थिती जरी उत्पन्न झाली तरी न डगमगता, मनाचा कुठलाही धीर न सोडता जास्तीत जास्त भक्ती करावी. कारण महाराजांचं म्हणणं असं आहे की त्या प्रतिकूलतेतूनच भक्ती जन्म पावते.
भगवंताला अतिशय उत्कटतेने आळवण्यास सुरुवात करावी. ज्या काही गोष्टी आपल्या हातात नाही त्या सगळ्या काही गोष्टी भगवंताने त्याच्या हातामध्ये ठेवलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये दिलेल्या आहेत का? नाही. काही गोष्टी भगवंताने स्वतःकडे ठेवलेल्या आहेत. हे कळल्यानंतर कुठलाही कमीपणा न बाळगता, कुठलाही अहंभाव न बाळगता त्याला अनन्य भावाने शरण जावं. म्हणून महाराज सांगतात की ते अनन्य भावाने शरण होण्यासाठी तुम्ही नाम घ्या. नामाची कास सोडू नका. नामस्मरणाच्या योगाने आपल्याला भगवंताचं अनुसंधान राखता येतं आणि तो भक्तीचा भाव सतत मनामध्ये जागृत राहतो. म्हणजे कितीही संकट आली तरी ती सोसण्याची ताकद आपल्याला ते नाम मिळवून देतं. म्हणून नामाला सोडू नका. भक्तीच्या योगाने तो भाव उत्पन्न होतो. कारण सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी मनाच्या जाणीवेवर अवलंबून आहेत. तुम्ही कसं घेता त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे काही वेळेला दुःख वाटायला येतं, पण आपण ते किती आपल्या स्वतःकडे खेचून घ्यायचं हे कुठेतरी आपल्याला ठरवावं लागतं आणि कुठेतरी त्या दुःखापासून पण आपल्याला थोडंसं अलिप्त राहता आलं पाहिजे. आणि म्हणून महाराज सांगतात तसं आपण भोळीबाबडी भक्ती करावी. थेट भगवंताबरोबर आपलं नातं जोडावं, आपण अनन्य शरण व्हावं, भगवंताला मनापासून आळवावं. म्हणजे कुठलीही परिस्थिती जरी समोर आली तरी खंबीर मनाने आपण भगवंतावर विश्वास ठेवून त्यातनं बाहेर येऊ शकतो. भगवंताच्या कृपेने आपण बाहेर येतो सुद्धा. आणि प्रारब्ध योगाने जे घडेल ते स्वीकारण्याची मनाची बैठक तयार होते. आज आपण प्रत्येक जण कुठल्या तरी भीतीच्या छायेखाली वावरत असतो. कशाची भीती आहे आपल्याला? की जी गोष्ट घडू नये ती घडली तर काय ह्याची एक भीती वाटत असते. किंवा सगळं काही व्यवस्थित घडावं, प्रपंच व्यवस्थित व्हावा, अनेक गोष्टी, अनेक कल्पना मनामध्ये असतात. तर त्यावेळेला परमेश्वराचं जर नाम घेत गेलं तर निर्भयता येते. निर्भयता म्हणजे काय? तर अशी मनाची अवस्था उत्पन्न होते की ज्या गोष्टीविषयी मला भीती वाटतेय ती गोष्ट खरंच माझ्या जर उद्या आयुष्यामध्ये घडली तर मी काय करणार आहे? आयुष्य जगणं बंद करणार आहे का? नाही. मी आयुष्य जगणारच आहे. म्हणजे 2 हात करून मी आयुष्य जगणार आहे. मग त्यावेळेला भगवंताचा आधार मला असणार आहे. मग तो आधार त्यावेळेला असणार आहे ही भावना आज आपल्याला उत्पन्न करावी लागते. त्याच्यासाठी ती भक्ती करायची. आणि म्हणून राम करता आहे या भावनेने आपण राहायचं. ती सगुण उपासना आहे आणि तेच खऱ्या भक्तीचं मर्म आहे असं महाराज सांगतात. म्हणजे महाराज काय सांगतात की देवाला आपण अशी प्रार्थना करावी की देवा तू मला जे देशील त्यात मी समाधान ठेवीन. तू मला जे देशील ते मला आवडेल. ही एक भावना. आणि दुसरं, माझ्या देवाला हे आवडेल का? मी जे वागतोय, मी जो विचार करतोय, हे माझ्या देवाला आवडेल का? हे सतत तपासून पाहावं. म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना सतत मनामध्ये बाळगणं म्हणजे भक्ती करणं होय. म्हणजे महाराज कसं सांगतात, महाराज एक उदाहरण देतात की आपलं घर आहे, पण रस्ता पूर्ण चालल्याशिवाय जसं घर गाठता येत नाही त्याप्रमाणे आपल्याला सगुण उपासना केल्याशिवाय आपल्याला उपाधी रहित होता येणार नाही. आणि तेच खऱ्या भक्तीचं स्वरूप आहे. मग जर खरी भक्ती करायची असेल तर भगवंत आणि भक्त म्हणजे आपण ह्यांच्यामध्ये जो अभिमानाचा देहबुद्धीचा पडदा आहे तो पडदा दूर व्हायला हवा. तो पडदा ज्या क्षणी दूर होतो त्या क्षणी भगवंताची प्राप्ती झाली. म्हणजे भगवंत आणि आपल्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे तो दूर झाला म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली असं महाराजांचं सांगणं आहे. तो दूर होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. हेही आपण आता बघितलं की कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, अनेक तऱ्हेचे मार्ग आहेत. पण भक्ती मार्ग हा सोपा आहे. आपल्याला फक्त आपल्या मनाची अनन्य शरणता भगवंतापाशी न्यायची आहे. देहबुद्धी आपल्याला सोडायची आहे, ती क्षीण करत न्यायची आहे. आपल्याला भरपूर नाम घ्यायचंय, आपल्या अंतःकरणाची शुद्धी करत न्यायची. जेवढं अंतःकरण शुद्ध होईल तेवढा भगवंत हृदयामध्ये येईल. जेवढा हृदयामध्ये भगवंत वसेल तो भक्तीचा आनंद आपल्याला देईल आणि आपला अभिमान लवकर नाहीसा होतो. आता हे जर आपल्याला साधत नसेल तर महाराज सांगतात की मग तुम्ही गुरु आज्ञेमध्ये राहा. मग तुमचे सद्गुरू काय सांगतात तुम्हाला? तर तो सगळा मान, अपमान, अभिमान, शहाणपण हे सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त गुरूंनी सांगितलेलं पाळायचं. कुठलीही सबब न सांगता संतांनी जे आपल्याला सांगितलं ते आपण करायचं.
म्हणजे महाराज सांगतात की तुम्ही बाकी काही नाही केलं तरी चालेल, तुम्ही संतांजवळ नुसते पडून राहा. त्यांच्या सांगण्यानी, त्यांच्या सहवासानी आपला अभिमान हळूहळू कमी होत जाईल. अभिमान रहित झाल्याशिवाय आपल्याला भक्ती करता येणार नाही आणि भक्ती केल्याशिवाय आपल्याला भगवंत प्राप्त पण होणार नाही. मग ही भक्ती कशी करायची? तर भक्ती 2 तऱ्हेने उत्पन्न करता येते असं महाराजांचं सांगणं आहे. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सर्व संग परित्याग. सगळं सोडायचं, लंगोटी बांधायची आणि वनामध्ये जायचं आणि आसन घालून, बैठक घालून बसायचं आणि भगवंताला सांगायचं की मी सगळ्याचा त्याग करून, लंगोटी अक्षरशः बांधून तुझ्या प्राप्तीसाठी बसलेलो आहे. तू माझ्यासमोर आल्याशिवाय आता मी उठणार नाही. हे भगवंताला साध्य करण्याचं पहिलं महाराजांनी हा पहिला भक्तीचा मार्ग सांगितलाय. पण पुढे महाराज काय सांगतात की अशा तऱ्हेने निग्रहाने बसणं हे फार कमी लोकांना साध्य होतं. सगळ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हे साध्य होणार आहे का? हा मार्ग अत्यंत कठीण आहे. अशा तऱ्हेने सर्व संग परित्याग करून वनामध्ये जाऊन लंगोटी बांधून बसणं आणि भगवंता तू माझ्यासमोर येऊन उभा राहिल्याशिवाय मी आता उठणार नाही जागेवरनं, इतका मनाचा निग्रह आपल्याला करता येत नाही. प्रापंचिकाला हा साधणं अत्यंत कठीण आहे. मग महाराज काय सांगतात की मग तुम्ही दुसऱ्या मार्गाने भगवंताची भक्ती करा. तो मार्ग काय आहे? तर भगवंताचा सहवास ठेवा, भगवंताची संगत धरा. मग भगवंताचा सहवास आपल्याला कसा लाभेल? तर भगवंताचं गुणवर्णन ऐकणं, त्याचे गुण श्रवण करणं, त्याचं गुणवर्णन वाचणं, त्याच्या दर्शनाला जाणं, तीर्थयात्रा करणं, प्रत्येक कृत्य भगवंताच्या साठी करणं, प्रत्येक कृत्य सुरू करायच्या आधी भगवंताची आठवण करणं, ते कर्म करीत असताना भगवंताला आठवणं, ते कर्म झाल्यानंतर सुद्धा भगवंताला ते संपूर्ण अर्पण करणं, त्याच्या अखंड नामाच्या अनुसंधानामध्ये राहणं, त्याच्या ठिकाणी आपलं प्रेम उत्पन्न होईल असं पाहणं, त्या भगवंताची ओळख आपल्याला ज्यांनी करून दिली, त्या भगवंताचं नाम आपल्याला ज्यांनी दिलं, त्या भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंना सतत आठवणं, त्यांचं स्मरण ठेवणं आणि ह्या सगळ्या गोष्टींना केंद्रस्थानी मानून आपण फक्त त्याच्या भोवती फिरत राहणं, अशा पद्धतीने भगवंतामध्ये मिसळणं हा भक्तीचा दुसरा मार्ग महाराज सांगतात. आणि अशा पद्धतीने जो भगवंतामध्ये मिसळतो तो परत येत नाही. म्हणजे तो भक्त हा भगवंतमय होऊन जातो. म्हणजे जे जे काही कर्म आपल्या हातनं घडतं ते कुठली फळाची अपेक्षा न ठेवल्यामुळे ते पुण्यकर्म सुद्धा भगवंताला अर्पण होतं. म्हणजे थोडक्यात काय की नुसती जे विषयाची संगत सोडली किंवा विषयाचा त्याग केला म्हणजे ईश्वराची प्राप्ती होत नाही. त्याच्यासाठी आपल्या मनाची भूमिका आपल्याला अशी बनवावी लागते की आपल्याला त्या विषयाच्या पासून मुक्ती हवी आहे ना, तर आपल्याला भगवंताची भक्ती करता आली पाहिजे. म्हणजे भगवंताची प्राप्ती महाराज म्हणतात तसं तुम्ही संसाराचा किंवा प्रपंचाचा त्याग करून तुम्हाला ती होणार नाही. जनामध्ये राहून होणार नाही, वनातही राहून होणार नाही. म्हणजे अमुक काही केलं म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली असं नाही. कारण काही संत हे प्रापंचिक होते, त्यांनी प्रपंच करून भगवंताला प्राप्त करून घेतलं. काही संत हे प्रापंचिक नव्हते, म्हणजे त्यांनी तशा पद्धतीने राहून भगवंताला प्राप्त करून घेतलं. म्हणजे अमुकच केलं म्हणजे ईश्वराची प्राप्ती झाली असं नाही. म्हणजे विषयामध्ये राहून सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. म्हणजे त्याच्यासाठी महाराज म्हणतात की फक्त तुम्ही त्या विषयामध्ये अडकलेली तुमची आसक्ती काढा आणि ती वृत्ती फक्त परमात्म्याकडे वळवा, म्हणजे ती भक्ती होईल. म्हणजे आपल्याला तळमळ लागली पाहिजे. तळमळ लागली म्हणजे आपलं निम्म काम झालं असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे महाराज काय सांगतात की जर तुम्हाला एखादी मोठी इमारत बांधायची असेल तर त्याचा पाया आपल्याला फार बळकट असा बांधावा लागतो. त्यामुळे जर आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर ती तळमळ पाहिजे. ते तळमळ जर असेल तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार. म्हणजे प्रपंचामध्ये ज्याला आपण प्रीती म्हणतो त्यालाच परमार्थामध्ये भगवंताची भक्ती असं म्हणतात. म्हणजे भगवंताची प्रीती, भगवंताविषयी असलेलं प्रेम, भगवंताविषयी वाटत असणारी प्रीती म्हणजे भगवंताची भक्ती आहे. म्हणजे प्रपंचातला लोभ आपण जर परमार्थामध्ये भगवंताकडे वळवला तर तो भगवंताची आवड बनतो. म्हणजे जे प्रपंचामध्ये असतं ना तेच फक्त आपण जर
भगवंताकडे वळवलं म्हणजे इथली प्रीती काढून तिकडे वळवली की भक्ती होते. आसक्ती काढली की आपली वृत्ती भगवंतमय होते. इथे जो प्रपंचामध्ये लोभ अडकलेला आहे तो काढला की भगवंताची आवड आपल्या मनामध्ये उत्पन्न होते. म्हणजे अशा तऱ्हेने आपल्याला प्रपंचामधल्या सगळ्या गोष्टी भगवंताकडे लावता येतात आणि भगवंताची भक्ती करता येते. म्हणजे भक्ती म्हणजे परमेश्वराची आवड आणि विषयांची अनासक्ती म्हणजे वैराग्य. म्हणजे ज्याचं मन पूजेमध्ये असतं त्याची खरी पूजा आहे. मग पूजा म्हणजे काय आहे? तर सर्वांविषयी भगवत भाव ठेवणं आणि कोणाचंही मन न दुखावणं ही खरी पूजा आहे. म्हणजे भगवंतानी सांगितलंय ना की मन हा माझा अवतार आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण समोरच्याचं अंतःकरण दुखावतो, जेव्हा समोरच्याचं मन आपण दुखावतो, त्यावेळेला आपण खरं तर भगवंतालाच एक प्रकाराने दुखवत असतो. म्हणून भगवंताला तशी बाह्य उपचारांची गरज नाहीये. त्याला काय हवं असतं तर प्रेमाचा ओलावा हवाय. जर तुम्ही सगुण उपासना करताय, तुम्ही पूजा करताय, बाह्य उपचार सगळे केले, पण मनामध्ये भगवंताविषयीचं प्रेमच नसेल तर तुम्हाला भक्तीचा अनुभव येणार नाही. म्हणून माणसानी आपली अत्यंत भोळीभाबडी अशी भक्ती करावी, त्या भक्तीमध्ये रममाण व्हावं, अश्रूंनी परमेश्वरावर अभिषेक करावा. पुष्कळ वेळेला आपण ऐहिक सुखाच्या मागे लागतो आणि खऱ्या भगवंताला विसरतो. किंवा आपण भगवंताची भक्ती करायला सुरुवात करतो तेव्हा प्रपंचामध्ये काहीतरी वस्तू आपल्याला मिळावी म्हणून आपण भगवंताकडे येतो आणि त्याची भक्ती करायला सुरुवात करतो, म्हणजे त्याची उपासना करायला सुरुवात करतो. तर महाराज म्हणतात की अशाला आपण सडकं बी पेरत असतो. पण प्रारंभी अशा तऱ्हेने काहीतरी निमित्त होऊनच भगवंतापाशी आपल्याला जाता येतं, हेही तितकंच खरं आहे. पण पुढे पुढे अशा तऱ्हेने सडकं बी न पेरता म्हणजे भगवंताकडे सारख्या प्रापंचिक गोष्टी घेऊन न जाता शुद्ध विचारांनी भगवंताची भक्ती भगवंतासाठीच करायची, भगवंताचं नाम हे भगवंतासाठीच घ्यायचं. म्हणजे अशी मनाची भावना होत जाते की भगवंता तू मला ठेवशील तसं मी राहीन, माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होऊ दे, पण तुझं विस्मरण मला होऊन देऊ नकोस. म्हणून जो देवापासून विभक्त होत नाही तो भक्त आहे. म्हणजे नुसते देहाला कष्ट देऊन वैराग्य प्राप्त होणार नाही. ज्या स्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला ठेवेल त्या स्थितीमध्ये अत्यंत आनंदाने राहणं म्हणजे वैराग्य प्राप्त होणं असं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला देह प्रारब्धावर टाकावा लागतो. आपण मागच्या चिंतनामध्ये ते बघितलं की जेव्हा आपण अशा पद्धतीने मनाची भूमिका ठेवून मन भगवंताला देतो आणि देह प्रारब्धावर टाकतो तेव्हा एक प्रकाराने आपण वैराग्याचं आयुष्य जगत असतो. म्हणजे दुसऱ्या विषयांची आसक्ती जोपर्यंत आपल्याला सुटत नाही तोपर्यंत मनापासून भगवत भक्ती होणार नाही. म्हणजे भगवंत एकच ओळखतो, जो त्याची भक्ती करतो भगवंताला तो फार आवडत असतो. त्याला कुठलंही बंधन नाही, जातीचं वर्णाचं कुठलंही बंधन नाही. आता आपलं कसं होतं की प्रपंच करत असताना, आयुष्य जगत असताना ज्या माणसाकडे अधिक पैसा आहे, ज्या माणसाकडे अधिक सुबत्ता आहे, ज्या माणसाकडे अधिक संपत्ती आहे, तो माणूस सुखी आहे, तो माणूस भाग्यवान आहे असं आपण मानतो. पण महाराज काय सांगतात की ज्याला भगवंत भेटला, ज्याला भगवंताची प्राप्ती झाली, ज्याला भक्तीचं खरं रहस्य कळलं. खरं रहस्य कोणाला कळलं? प्रल्हादाला कळलं, शबरीला कळलं. ज्यांना खरं भक्तीचं रहस्य कळलं ते भगवंताची प्राप्ती त्यांना झालेली आहे, ते भगवंत स्वरूप होऊन गेले, ते खरे भाग्यवान आहेत. पण आपलं कसं होतं, आपली सगळी वृत्ती विषयामध्ये अडकलेली असते. त्याच्यामुळे तो जो पैसा आहे, जी संपत्ती आपण जमा करतो, त्यातनं जो अहंभाव आपल्या मनामध्ये वाढतो, तो अहंभाव किंवा देहबुद्धी आपल्या आड येते, तो अहंकारच आपल्या आड येतो. म्हणजे भगवंताने आपल्यामध्ये तो अहंकार येतो. त्यामुळे अनन्य शरण होता येत नाही आपल्याला. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की मी सेवा करतो, पण त्याच्यामध्ये करते पण जर आपण आपल्याकडे घेतलेलं असेल तर ती खरी सेवा होत नाही. म्हणून भगवंताची भक्ती उत्पन्न व्हावी असं मनामध्ये वाटत असेल तर आपण आपल्या देहाला विसरून त्याच्या भक्तीमध्ये रममाण व्हायला पाहिजे, तल्लीन व्हायला पाहिजे आणि असं तल्लीन होऊन भजन पूजन करायला पाहिजे. असं केल्यानंतरच खरं ज्ञान उत्पन्न होतं. म्हणजे परमात्मा आपल्याला नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही. भक्तीची कास धरली की आत्मज्ञानाची प्राप्ती होते असं महाराज सांगतात. म्हणजे
जशी गाय आहे, ती गाय जशी येते तसं तिच्या मागे तिचं वासरू येतं. तसं भगवंताची आपण भक्ती करत गेलो तर भगवंताचं स्वरूप काय आहे, परमात्मा स्वरूप काय आहे, आत्मस्वरूप काय, हे सगळं आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होईल. त्याला वेगळं बोलवावं लागणार नाही. म्हणजे भक्ती करत गेलो की ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानाशिवाय नुसती भक्ती करून भगवंताकडे जाता येत. म्हणजे भक्तीतूनच ज्ञान उत्पन्न होतं. ते भक्तीवरच जगतं. म्हणजे खरा जो भक्त आहे तो ज्ञानीच असतो. ज्ञानामध्येच भगवंताशी एकरूपत्व येतं. ते ज्ञान कसं प्राप्त होतं, तर भगवंताची भक्ती करूनच प्राप्त होतं. पण काय होतं, आपली देहबुद्धी या सगळ्याच्या आड येते. आपला अहंभाव आड येतो, आपला अहंकार आड येतो. स्वकर्तृत्वाचा इतका दंभ चढलेला असतो रोजचं आयुष्य जगताना, की देवाला शरण जाण्यामध्ये सुद्धा कमीपणा वाटतो. मग अशा तऱ्हेने आपण भगवंताची भक्ती कशी करणार? भगवंताची जर भक्ती आपण करू शकलो नाही, तर भगवंत आपल्याला साध्य होणार नाही. तो भगवंत म्हणजे काय आहे? तर जो आनंद किंवा जे समाधान कुठल्याही विषयावर अवलंबून नाही, जे स्थिर बुद्धीने आपल्याला अनुभवता येतं, तो खरा आनंद किंवा ते खरं समाधान जे भगवंतापासून येतं, त्याची आपल्याला प्राप्ती कशी होणार? म्हणून महाराज सांगतात की आपण परमेश्वराचं आहोत असं समजून या जगामध्ये राहावं. जे जे होईल ते ते त्याची इच्छा म्हणून स्वीकारावं. असं जर आपण करत गेलो तर आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाते. म्हणजे त्यासाठी आपल्याला कुठलेही मोठे मोठे यज्ञ याग करावे लागत नाहीत. फार मोठी तपश्चर्या करावी लागत नाही, कारण ती सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला करणं सोपं नाहीये, ते कठीण आहे. संसार सोडून वनातही जावं लागत नाही, विशेष आटाआटी करावी लागत नाही. सगळं करून, सगळा प्रपंच सांभाळून, सगळं करून फक्त त्यातली आसक्ती काढायची, आपली वृत्ती फक्त भगवंतमय करायची. तेच भक्तीचं मर्म आहे. म्हणजे ज्ञानमार्ग असो किंवा भक्ती मार्ग असो, जेव्हा आपण भक्तीची कास धरून भगवंताकडे जातो, तेव्हा आपल्याला खरी ज्ञानप्राप्ती होते. खरं आत्मस्वरूप काय आहे, भगवंत स्वरूप काय आहे, हे कळतं. म्हणजे खरा मी कोण आहे? तर खरा मी म्हणजे देह नाही, आत्मस्वरूपाने मी आहे. आणि भगवंतापासूनच माझं हे आत्मस्वरूप आहे. भगवंतामध्ये जे चैतन्य आहे, भगवंत जे चैतन्य सगळीकडे भरलेलं आहे, तो भगवंत माझ्यामध्ये पण वसलेला आहे. हे आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला होतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला भगवंताचं दास्यत्व स्वीकारावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला अनन्य शरण होऊन भगवंताची भक्ती करावी लागते. मग अशी जर भक्ती करत गेलो तर काय होतं, तर सर्व सृष्टी आपल्याला रामरूप दिसायला लागते. सर्व सृष्टी आपल्याला भगवंत स्वरूप दिसायला लागते. सगळ्या प्राणीमात्रांमध्ये भगवंत वसलेला आहे, हे ज्ञान आपल्याला होतं. आणि हे भक्तीचं फळ आहे. म्हणून महाराज असं सांगतात की तुम्ही नीतीने वागा, आचरण शुद्ध ठेवा, अंतःकरण शुद्ध ठेवा, अतिशय उत्कटतेने भक्ती करा, अनन्य शरण भावाने भक्ती करा, देहबुद्धीचा त्याग करा. मग राम प्रसन्न होतो, मग राम प्राप्त होतो. मग भगवंतापासून जो विभक्त होत नाही, तो भक्त, ज्याला भगवंत हा भगवंतासाठीच हवाय, दुसऱ्या कशासाठीही भगवंत नकोय. भगवंता तू मला अत्यंत आवडतोस. म्हणजे आपण मगाशी बघितलं ना, की प्रपंचामध्ये जी प्रीती आहे ती आपण भगवंतावर प्रेम करायला लागलो की भक्ती होते. तर अशी भक्ती करणारा लाखामध्ये एखादाच असतो. आणि हीच खरी भक्ती आहे जी महाराजांना अपेक्षित आहे. आणि अशी अनन्य शरण होऊन भक्ती करावी आणि भगवंताला प्राप्त करून घ्यावं, असं महाराजांचं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे. जय श्रीराम.